नागर मुनोळी येथे आकस्मिक निधन झालेल्या शेतकरी बिरप्पा नागराळे यांच्या कुटुंबियांना 50,000चा धनादेश वितरण. रेवणसिद्धेश्वर संस्थेचे कार्य कौतुकास्पद. जोडती येथील श्री जगद्गुरू रेवणसिद्धेश्वर विविध उद्देश सहकारी शाखा नागर मुनोळी संस्थेचे सभासद असलेले शेतकरी बिरप्पा नागराळे यांचे अचानक निधन झाल्याने संस्थेच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्यधन म्हणून मृत बिरप्पाच्या पत्नी भगव्वा नागराळे यांच्याकडे 50,000 रुपयांचा धनादेश वितरण करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बसवराज महादेव मंटुरे व शाखाध्यक्ष संजय शंकर नेरली व संचालक यांच्या हस्ते हा धनादेश त्यांच्या घरी जाऊन देण्यात आला. यावेळी संस्थापक बसवराज मंटुरे बोलताना म्हणाले की मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे सांत्वन करून धीर देत सहकारी संस्थांनी सदस्यांच्या अडचणीच्या काळात मदतीला धावून जाणे ही सामाजिक जबाबदारी आहे. कोणत्याही वाईट प्रसंगाला पुढाकार घ्यावा. आयुष्य जगत असताना प्रत्येक नागरिकांवर कोणते ना कोणते वाईट प्रसंग येत असतात. त्यावेळी त्यांना त्या प्रसंगात साथ देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. समाजात वावरत असताना सामाजिक धार्मिक सुखदुःखात पुढाकार घ्यावा असे सांगितले. यावेळी शाखा अध्यक्ष शंकर नेरली, उपाध्यक्ष जगप्पा अंदानी, संचालक गुरुपाद पुजारी, लक्ष्मण कळणावर, पवाडी बोळकोडे, ब्रह्मानंद हिरेकुरुबर, प्रधान व्यवस्थापक माळप्पा नागराळे, शाखा व्यवस्थापक वीरप्पा दानन्नावर व शिवप्पा नावी यांच्यासह नागराळे कुटुंबीय, सहकारी संस्थेचे संचालक, कर्मचारी व नागरिक इत्यादी उपस्थित होते. ವಿಶಾಲ ಕ್ರಾಂತಿ ನ್ಯೂಸ್ ಪ್ರತಿನಿಧಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ. ಆದ್ದರಿಂದ ಅವರ ಕುಟುಂಬ ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ದುಡಿದು ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಸಬಲವಾಗುವಂತೆ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ವಿವಿಧ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಹಾಯ ಸಹಕಾರವನ್ನು ನೀಡುತ್ತಾ ಬಂದಿದೆ. ಇದು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ 50,000 ರೂಪಾಯಿ ಸಹಾಯಧನವನ್ನು ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿರುತ್ತೇವೆ. ಇದು ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಅಲ್ರಿ? ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಸಹಾಯಧನ. ಓಕೆ ಓಕೆ.